या वादग्रस्त जमीन प्रकरणी गिरीश महाजनांच्या विरोधात जळगावमध्ये वातावरण तापायला लागले। महाजन यांचा मतदारसंघ असलेल्या जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। महाजनांनी निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली केल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली। जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ तालुक्यातल्या मानपुरात 2001 साली गिरीश महाजन यांनी कारखान्याच्या नावाखाली जमीन घेतली, मात्र या जमिनीचा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख नाहीये। आमदारकी लढवली ते पाचव्यांदा यावेळेला इलेक्शन लढले, पण तो यावेळेला त्यांनी प्रतिज्ञापत्र जेव्हा सादर केलं त्यामध्ये ही जी भुसावळच्या जमिनीचा वाद इथं उद्भवला आहे, ही जमिनी मानपूरची जमीन याचा उल्लेख कुठेही त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये नाही। आणि म्हणून हा संविधानाला बगल देऊन ही निवडणूक त्यांनी इथं लढवलेली आहे। कायदेशीर तो गुन्हा आहे, भारतीय संविधानाप्रमाणे तो गुन्हा आहे। गिरीश महाजन यांनी पाचव्यांदा आमदारकी लढवून सुद्धा आपली काही संपत्ती शपथपत्रात लपवली आहे, हे जवळपास सगळ्या महाराष्ट्राला आता कळालेलं आहे। आणि त्याचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आम्ही 8-10 दिवसात जमा करून आज आम्ही तहसीलदार साहेबांना रितसर नंबर 2चे कॅन्डिडेट आणि आम्ही ती तक्रार रितसर दाखल केलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।